राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. असत्यमेव जयते हे अभिजित जोगांच्या पुस्तकावरच्या मालिकेतला हा पुढचा भाग. या डाव्यांनी जी काही इतिहासाची, भारतीय इतिहासाची, संस्कृतीची वाट लावली, त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक सिद्धांत, आणखीन एक खोटारडेपणा केला. तो म्हणजे सरस्वती नदी ही अस्तित्वातच नाही. कारण या सरस्वती नदीच्या काठावरती आर्यांनी वेद आणि उपनिषद आणि पुराण रचलं, तर हे आर्य पलीकडनं आले ही एक खोटी थिअरी आपण बघितली. आता त्याच्यानंतर सरस्वती नदीच अस्तित्वात नाही. आता याच्या पाठीमागचे भौगोलिक सखोल काही पुरावे त्यांनी दिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. सरस्वती नदीचा उल्लेख भारतीय परंपरेने नेहमीच मोठ्या गौरवानं आणि भक्तिभावानं केलेला आहे. तिला विद्येच्या देवतेचं स्थान दिलेलं आहे. ऋग्वेदानं तर तिला गंगा आणि यमुनेच्याही वरचं सगळ्यात महत्वाचं स्थान दिलेलं आहे. प्रयागराज येथे गंगा यमुनेच्या संगमामध्ये सरस्वती ही गुप्त स्वरूपात सहभागी आहे. यावर या त्रिवेणी संगमात डुबकी मारणाऱ्या कोट्यावधी हिंदूंनी शतकानुशतक मोठ्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं विश्वास ठेवला. आता या सरस्वती नदीचं पुढे काय काय होत गेलं, यासाठी थोडंसं आपला भारत नेमका कुठे होता भौगोलिक दृष्ट्या, हिमालयाबद्दल आपण नेहमी बघतो. हिमालयाबद्दलची काही फारच इंटरेस्टिंग आणि फारच महत्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. सरस्वतीच्या या कथनामध्ये हिमालयाचा वैशिष्ट्यपूर्ण भूगोल फार महत्वाची भूमिका बजावतो. त्यासाठी हिमालयाच्या निर्मितीची कहाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. साधारण 17.5 कोटी वर्षांपूर्वी जगातील सगळे भूप्रदेश फक्त 2 महाखंडांमध्येच एकवटलेले होते. एक होता लॉरेशिया, ज्यात होतं सध्याचं उत्तर अमेरिका, युरोप, आशिया या खंडांचा समावेश होता. तर गोंडवाना या दुसऱ्या महाखंडामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत म्हणजे आता सध्याच्या या भूप्रदेशांचा समावेश होता. म्हणजे त्यावेळी भारत हा आशियापासून दूरवर असलेल्या गोंडवानाला जोडलेला होता. जवळपास 16 कोटी वर्षांपूर्वी भारत, अंटार्क्टिका आणि मादागास्कर हे भूप्रदेश गोंडवानापासून वेगळे झाले. 13 कोटी वर्षांपूर्वी भारत आणि मादागास्कर हे अंटार्क्टिकापासून वेगळे झाले. आणि 9 कोटी वर्षांपूर्वी भारत मादागास्कर पासून वेगळा होऊन वर्षाला साधारण 15 सेंटीमीटर या गतीनं आशियाकडे सरकू लागला. साधारणतः 5.5 ते 6 कोटी वर्षांपूर्वी भारताने आशियाला धडक दिली. या धडकेचा परिणाम मात्र इतका तीव्र होता की किनाऱ्यावरील जमीन वर उचलली जाऊन हिमालय व तिबेटचं पठार निर्माण झालं. सर्वसाधारणपणे समुद्रकिनारी आढळणारी वाळू आणि शंख शिंपल्यांसारख्या वस्तू हिमालयाच्या शिखरांवर आढळतात. भारताचा हा भूभाग अजूनही आशियाच्या भूभागावर दबाव निर्माण करून पुढे सरकतोच आहे. त्यामुळे हिमालयाची उंची अजूनही वर्षाला 5 मिलीमीटर या गतीनं वाढते आहे. या घडामोडींमुळे हिमालय भूगर्भदृष्ट्या स्थिर झालेला नाही. भूगर्भातील हालचालींमुळे तिथे अजूनही अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतात आणि नद्यांचे प्रवाह बदलण्यासारख्या घटना घडतात. आणि यामुळेच सरस्वती नदीचा प्रवाह मध्ये मध्ये तुम्हाला रुक्ष दिसतो, कोरडा पडलेला दिसतो. अशा अनेक गोष्टी आपल्या भारताबद्दल, आपल्या भारताच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल या पुस्तकामध्ये अति तपशीलवार मांडलेले आहेत आणि लॉजिकली मांडलेले आहेत, आधारावर आहेत. म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचू शकणार नाही, म्हणून मी छोटे छोटे त्यातले पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवतोय. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.